नमस्कार मित्रांनो, आपल्या मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जसं आपण आजसाठी मार्केट अनालिसिस केलं होतं, तसं थोडं आपण उद्यासाठी पण मार्केट अनालिसिस करूया. आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मार्केट उद्या गॅप अप टू साइडवेज ओपन होईल, तसं झालं. मार्केटने आज चांगलं बुलिश मोमेंटम दिलं आणि मार्केटने भरपूर असे पॉईंट दिले. जवळजवळ निफ्टी 300+ पॉईंट गॅप अप ओपन झाली आणि बँक निफ्टी 900+ पॉईंट गॅप अप ओपन झाली. जसं आपण बोललो होतं तसं आपलं ॲनालिसिस खरं झालं. आणि तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागचं व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर ते झालं प्रिव्हियस व्हिडिओसाठी. तर आपण थोडं आजच्या दिवसाचा मार्केटचा ट्रेंड आणि उद्यासाठीचा ॲनालिसिस बघणार आहोत. जसं की मार्केट गॅप अप ओपन झालं की भरपूर असं पॉईंट गॅप अप झालं आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग आलं. म्हणजे ज्यांनी काल म्हणजे मागे बाईंगच्या पोझिशन ठेवल्या होत्या त्यांना प्रॉफिट झालं की जवळ 300 पॉईंट ओपन झाल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ मारल्या आणि प्रॉफिट बुकिंग केलं. आणि नंतर प्रॉफिट बुकिंग नंतर थोडंसं मार्केट आज दिवसभर कंटिन्यू एका रेंजमध्येच राहिलं साईडवेज. एकच एक तास मोमेंटम आलं बस 1:45च्या दरम्यान, नाही तर कंटिन्यू ह्या झोनमध्ये साईडवेज झालं. हा झोन तुम्ही बघू शकता, या झोनमध्ये कंटिन्यू मार्केट होतं. इथं ब्रेकडाऊन झालं, नंतर डबल त्या झोनमध्ये आलं, कंटिन्यू साईडवेज झालं. टोटली आज ऑप्शन सेलरचं मार्केट राहिलं गॅपअप नंतर. आणि जर बघायला गेलं तर आता आपण थोडं तुम्हाला मी उद्याचं मार्केट एक्सप्लेन करतो. उद्या जर बघायला गेलं तर मार्केट एक रेंजचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर ह्या एका रेंजमध्ये हे 4 तास तुम्हाला ही झोन दाखवतो, ह्या झोनमध्ये मार्केट कंटिन्यू. आणि जर उद्या मार्केट गॅप अप टू साईडवेज ओपन होईल, तुम्हाला दाखवतो मी. तो झोन पण मार्क करतो इथे. ह्या झोनमध्ये कुठेतरी उद्या मार्केट ओपन होईल गॅप अप टू साईडवेज. आणि मार्केटने जर हा डे लो मार्क करून दाखवतो मी. डे लोचं ब्रेकडाऊन झालं तर मार्केट थोडं सेलिंगमध्ये जाऊ शकतं. आणि जर आजच्या डे हायच्या वरती मार्केटने ट्रेड केला तर मग उद्याच्या ह्या इथे एक प्रिव्हियस रेजिस्टन्स लेवल आहे, तिथपर्यंत मार्केट ट्रेड करू शकतं. आणि मार्केटला जर समजा प्रॉपर बाईंगमध्ये जायचं असेल तर या रेजिस्टन्स झोनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर मग मार्केटमध्ये बाईंग येण्याची शक्यता आहे. आत्ता तरी मार्केट या झोनमध्ये नवीन ट्रेड करतोय. नाहीतर उद्या जर हा डे लो ब्रेक झाला तर मग मार्केटने जो हा गॅप दिला आहे आज मार्केटमध्ये, तो गॅप फिल करायला खाली पण येऊ शकतं. तुम्ही बघू शकता काय होतं. आता उद्या बघूया आपण काय होतं मार्केटमध्ये. हे झालं निफ्टीसाठी ॲनालिसिस. थोडं आपण बँक निफ्टीचं पण ॲनालिसिस करूया. बँक निफ्टी पण बघा सेम. बँक निफ्टीने पण 900 पॉईंट अपसाईडला डायरेक्ट गॅप अप ओपन झाली. आणि हे गॅप अप ओपन होण्यामागची कारणे पण भरपूर आहेत. जसं की मार्केटने तुम्हाला बोललं होतं इथे रेजिस्टन्स झोनवरती बाईंग कॅन्डल क्लोजिंग झाले चांगले अशा बिग. आणि तुम्ही बघायला गेलं तर काल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे रिझल्ट होते इलेक्शनचे, त्याचा पण इम्पॅक्ट तुम्ही मार्केटवरती बघू शकता. आणि आता जर उद्या बघायला गेलं तर मार्केट आत्ता बँक निफ्टीचं ह्या एका मेजर रेजिस्टन्स झोनवरती ट्रेड करते. कारण का तुम्ही बघू शकता एक चॅनल आहे चांगली अशी, इथून बाईंग होते, वरून सेलिंग होते, बाईंग सेलिंग चालू आहे याच्यात. जर उद्या ह्या चॅनलचं ब्रेकडाऊन झालं तर मार्केटमध्ये तुम्हाला चांगलं असं वरच्या बाजूला मोमेंटम दिसू शकतं. नाहीतर डे लो ब्रेक झाला, हा बँक निफ्टीचा आजचा डे लो आहे, मी मार्क करतो तुम्हाला. आज डे लो ब्रेक झाला तर मार्केटमध्ये उद्या मग सेलिंग येईल. जो आज गॅप दिला आहे मार्केटने तो गॅप फिल करायला सुद्धा मार्केट खाली येऊ शकतं. तर उद्या बघूया आपण मार्केटमध्ये काय होते. पण उद्याचं बँक निफ्टीचं मार्केट गॅप अप टू साईडवेज ओपन होईल या झोनमध्ये कुठेतरी. तुम्हाला हा मार्क होतो इथे कुठेतरी ओपन होईल. आणि जर वरती जर स्ट्रॉंग कॅन्डल क्लोजिंग झालं तर मग मार्केट उद्या बाईंगमध्ये जाऊ शकतं. आणि डे लो ब्रेक झाला तर सेलिंगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं जसं EMA पर्यंत. तर अशाच मार्केट रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.